तर सगळ्यांना नमस्कार. तुमचं आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज तुम्ही बघू शकता की आजचा व्लॉग हा आपला गाडी आपल्याला धुवायची आहे. गाडी खूप खराब झालेली आहे, तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला आता चकाचक करायची आहे गाडी. तर तुम्हाला मी दाखवतो मी गाडी कुठे धुवायला जातो. जर तुम्ही त्याच एरियात राहत असाल आणि जर तुम्ही माझा व्लॉग बघत असाल तर नक्की त्या रॅम्पवरती तुम्ही जाऊन तुमची गाडी धुवू शकता. जसं की तुम्ही आता बघू शकता गाडीची हालत पूर्ण रस्त्याची वाट लागल्यामुळे सगळी लाल लाल, खालून सगळी लाल, पूर्ण इंजिनसुद्धा पूर्ण लाल लाल झालेलं आहे. चावी बंद करतो. बघू शकता किती धूळ लागली बघा. ही सगळी धूळ आता चकाचक सगळी चारी बाजून आता गाडी आपल्याला धुवायची मित्रांनो. तर चला जाऊया. बाकीचं तुम्हाला पुढे दिसेलच गाडी कशी धुवणार आहेत ते. चला बाय. चलिए गाड़ी धोने के लिए अब चलते हैं. जैसे कि आप देख सकते हो मैं घर से निकल चुका हूँ. तो थोड़ी ही देर में हम रैम की तरफ पहुँच ही जाएंगे. डायरेक्ट रैम पे जाके मिलते हैं. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे भरपूर गाड्या आहेत. आम्ही रॅम्पवरती आलो आहे पण गर्दी खूप आहे. ह्या 2 गाड्या, परत एक दोन बुलेरोसुद्धा आहे, माझी गाडी, अजून भरपूर गाड्या आहेत. मी असा विचार करतो की घरी जाऊनच गाडी धुवायची. तर तुम्हाला मित्रांनो घरी गाडी धुताना दिसेल कशी गाडी धुवायची. मी जे वापरणारे जे फेस वगैरे कसे काढायचे साफसूफ होण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत नव्हता, गाडी घरीच धुणार आहोत तर तुम्हाला दाखवू. आता माझं म्हणणं असं आहे की जरा काहीतरी त्यापर्यंत आलो आहे तर ते वडापाव खाऊन जाऊया. तर एक चांगला वडापाव मिळतो तिथे. तर ते वडापावचं दुकानसुद्धा तुम्हाला जबरदस्त वडापाव असतो इथला. चल त्याला आहे मित्रांनो तिथे. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत ते वडापावचं दुकान. जसं तुम्हाला बोललो छान असा वडापाव मिळतो इथे. गाडी लावूया. रॅम्पला भरपूर गर्दी आहे. ते काका दिसतात आपल्याला. आपण वडापाव खाऊया. पोचलो आहोत वडापावच्या दुकानाच्या इथे. गगनगिरी वडापाव सेंटर. चालेल ना? वडापाव कसा करतात त्याची व्हिडिओ करतो. आता वडापाव तुम्ही सांगा काय करतायत. काय काकांच्या दुकानाचं हे होते हो, प्रसिद्धी आहे बघा. ॲक्सिस बँक समोर काकांचं दुकान आहे. गगनगिरी वडापाव सेंटर, महालक्ष्मी देवळाच्या समोर काकांचं दुकान आहे. देवळाच्या समोर काकांकडे वडापाव, भजी, अजून काका मिसळ पण असते ना. मिसळ बिसळ सगळं, रसावाडा सगळं मिळेल आपल्याला इथे. गगनगिरी वडापाव, गगनगिरी ना दाखव ना मग अशी गगनगिरी आहे ना, ते दाखवलं. आता आम्ही दोघंसुद्धा वडापाव होण्याची वेट करत आहोत. थोड्याच वेळात काका आता बटाटे वगैरे हे करतायत, वडे काढतील. वडे काढताना तुम्हाला दाखवतो वडे कसे काढतात. आणि वडापाव खाऊया. भरपूर धूळ आहे बघा, धुळीचं पूर्ण साम्राज्य. कधी होणारा रस्ता काय माहिती. लवकरच रस्ता होईल अशी आमची अपेक्षा आहे. बघूया. तर तुम्हाला दोन्ही पण चटणी लावा का. मला खरा आयफोन. तर मित्रांनो आम्ही निघालो आहोत.
गगनगिरी वडापाव सेंटरच्या इथून जबरदस्त वडापाव होता. कसा होता वडापाव दमदीप? मस्त होता, एकदम छान. एकदम 4 खाल्लेले आम्ही 4. आता जेवण जाते की नाही माहीत नाही कधी. ती गाडी जी की आपण धुवायला बाहेर पडलेलो, गाडी मात्र काय धुतलेली नाही आहे. आणि गर्दी एवढे या रॅम्पच्या इथे अजून पण 3-4 गाड्या आल्या. त्या अजून 3-4 गाड्या आलेल्या आहेत. आमचा काय नंबर लवकर लागेल असं काय वाटत नाही. बघूया आता मित्रांनो, घरीच जाऊया. उद्या गाडी धुवायला येऊ तेव्हा आम्ही तुम्हाला हा व्लॉग कंटिन्यू करू उद्याला. तेव्हा तुम्हाला दाखवू आम्ही गाडी धुतल्याच्या नंतर. तर आता मी मित्रांनो घरीच निघत आहोत. भरपूर ऊन सुद्धा आहे, बघू शकता. रस्त्याची हालत अशी आहे बघा. तर आता जातोय आम्ही घरी. तर आता भेटूया डायरेक्ट घरी गेल्यावर. बाय. तर मित्रांनो बघू शकता आता आपण घरी पोचलेलो आहोत. गाडी तर काही धुतली गेलेली नाही आहे. नवीन पद्धतीचा जर धमती उघडते. अशा फॉर्मचा गेट तुम्ही लावला पाहिजेत घरी. बघू शकता घरी आल्या चेतना आता दरवाजा उघडत आहे. दरवाजाच्या मागे लपून बघत आहे. काय आमच्या व्लॉगमध्ये ये, आमच्या गरिबांच्या व्लॉगमध्ये ये. जसं की तुम्ही बघू शकता चेतना आता पाहिलेला आहे कुठेतरी आतमध्ये. दरवाजा लावून घेतला नाही. त्यामुळे आम्ही पोचलेलो आहेत काकांच्या घरी. तर चला इथेच आता आम्ही व्लॉग एंड करत आहोत. जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग पुढे असाच कंटिन्यू होणार आहे, ज्याच्यामध्ये आपण गाडी पूर्ण धुताना आपण टाकू आणि तो व्लॉग आपण तिथे एंड करू. तर चला, जिथे आपण व्लॉग कंटिन्यू करणार आहोत तिथून आपण परत भेटूया. तोपर्यंत थँक्यू, बाय, टेक केअर, धन्यवाद.